तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं आज अनावरण या ठिकाणी होतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कुडाळ मालवणचे आमदार शिवसेनेचे आमदार निलेश राणे सर। आणि सर, उद्घाटन होतं आहे एक ज्या पद्धतीने दुर्घटना घडली त्यानंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी पुतळा नव्याने उभारलेला आहे, तो सुद्धा दिमागदार पुतळा आपण जर बघितला जसा आमच्या अपेक्षा होत्या की तो पुतळा भव्य दिव्य असावा, दिमागदार असावा आणि वर्षोनवर्ष टिकणारा असावा, अशीच ती वास्तू उभी राहिली आणि सुतार साहेबांनी अतिशय सुंदर डिझाईन बनवली। त्यानंतर प्रशासन कामाला लागलं आणि जसं महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर हा पुतळा तिकडे उभारू आणि फक्त पुतळाच नाही तर आजूबाजूचा परिसर पण तो त्याचं सुशोभीकरण व्हावं, तो लँडस्केपिंग त्याचं चांगलं असावं, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आज हा कार्यक्रम होतो आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की मागच्या त्या दुर्घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्राला अपेक्षा होती की ह्या सरकारमध्ये लवकरात लवकर त्याचा निकाल लागावा, एक चांगली वास्तू तिथे उभी राहावी आणि तशी ती आज उभी राहते। या गोष्टीचा खरोखर एक शिवभक्त म्हणून मनाला समाधान आहे। खूप वैशिष्ट्ये आहेत या पुतळ्याची आणि तुम्ही म्हटलं त्याचप्रमाणे या पुतळ्याची सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा विषय आहे। मागच्या वेळी पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता, यावेळेला विशेष काळजी घेतली जाईल? मागे जे काही घडलं ते घडलं की घडवलं गेलं हा विषय मी उपस्थित केला होता। मी जेव्हा आमदार नव्हतो ह्या जागेवर दुसरे कोणतरी आमदार होते, ते त्या स्पॉटवर 15 मिनिटात कसे पोचले हा माझा विषय तेव्हाही होता, आजही आहे, कारण का अजून उत्तर आम्हाला तसं मिळालेलं नाही। आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण का तो भाग तसा संध्याकाळनंतर अंधार होतो, आता आम्ही CCTV, हायमास आणि ती सगळी लाईटिंगची प्रोसिजर आणि प्रोव्हिजन केलेली आहे। आता तसं काय कोण धाडस करणार नाही, कारण का आता सगळं काय आम्ही जे काय आम्हाला वाटलं की सिक्युरिटी वाईज आम्हाला हे सगळं केलं पाहिजे ते आम्ही सगळं केलेलं आहे। पण हो, जसं मागचं लक्षात ठेवून परत असं कधी होऊ नये आणि कोणाचं धाडस होऊ नये यासाठी जेवढं काही लक्ष द्यायचं असतं ज्या ज्या विषयाकडे ते सगळीकडे आम्ही दिलेलं आहे। भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे, या ठिकाणी शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाकिस्तानकडून पुढे आलेला आहे, आपण तो मान्य केलेला आहे, तरी पण पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापती या ठिकाणी सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत। पाकिस्तान हा देश कसा आहे माहिती आहे ना, ते काय म्हणतात ते कुत्र्याचं ते हे असतं ना शेपूट, ते किती पाईपमध्ये घाला ते काही सरळ होणार नाही। म्हणून त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा नाही। नेहमी वाटत होतं की भारताने नेहमी तयार व्हावं आणि आता वेळ आली होती की एकदाच पाकिस्तानचा काहीतरी बंदोबस्त करावा। पण दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे की आज आपण इकॉनॉमी वाईज पण आपण आपल्या देशाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तो भिकारीच देश आहे, तो भिकेमध्येच मरणार आहे, पण आपण आता कुठेतरी स्थिरावत होतो आणि त्यामध्ये हा सगळा खर्च, हा सगळा विषय हाही लक्षात घेणं गरजेचं आहे। किती जरी आम्हाला पाकिस्तान हा नेस्तनाबूत होताना पाहिजे, पण दुसरी बाजू कुठल्या आपल्या गरिबांनाही काही त्याची झळ बसू नये ह्याची आपण काळजी देश म्हणून घेतली पाहिजे। आणि पाकिस्तान हे बघा, एक जरी पाकिस्तानी जिवंत असला ना तरी तो हेच करणार। ते कुठे सायंटिस्ट आहेत किंवा ते कुठे असे मोठे विचारवंत आहेत, ते भिकारीच आहेत। आणि ज्यांना काहीच नाही पुढे मागे म्हणतात ना, ज्याला हारण्यासारखंच काही नसतं तो मरायलाही तयार असतो आणि म्हणून ते काही असलं तरी त्यांच्या डोक्यात एकच कोणीतरी भरून दिलेलं आहे। म्हणून त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, आता भारताने तयार राहावं सगळ्या गोष्टीसाठी। म्हणजे हे शेवट आहे असंही समजू नये, 24 तास आपल्याला त्या देशावर लक्ष देणं हा भाग आहे आणि तसं मोदी साहेब आणि मोदी सरकार करतील याची मला खात्री आहे। नक्कीच
किती झालं तरी पण युद्धामधून भारतानं या ठिकाणी संयम ठेवला हे खूप कौतुकास्पद आहे आणि यातून आपण सर्व गोष्टींमधून पुन्हा एकदा आपण तयार राहिलं पाहिजे असंच मत या ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.